भारत आणि पाकिस्तानमधील तणावाची स्थिती तसंच दहशतवाद्यांविरोधातील कारवाई दरम्यान दिल्लीमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आलाय। बाजारासह गर्दीच्या ठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय। सीमेवरील गोळीबार थांबवा अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा भारतानं पाकिस्तानला दिल्यानंतर सीमेवरची परिस्थिती आणखी चिघळली आहे। युद्धाची ठिणगी पडू नये म्हणून आता अमेरिकेनं मध्यस्थी केली आहे। संपर्क वाढवा, संघर्ष थांबवा असा निरोपच दोन्ही देशांच्या प्रमुखांना दिलाय। भारतीय हवाई दलानं पूर्वी राफेल आणि सुखोई विमानांचा आक्रमण नावानं सराव करून पाकिस्तानची झोप उडवली होती। भारताच्या या कृतीमुळे भारत आपल्यावरती केव्हाही हल्ला करू शकतो अशी भीती पाकिस्तानला वाटते। त्यामुळे या भीतीपोटी पाकिस्ताननं पीओकेमधील 1000हून अधिक मदरसे बंद केले। मे महिन्यात भारतातील बहुतेक भागात तापमान सामान्यपेक्षा जास्त राहण्याची अपेक्षा आहे। राजस्थान, हरियाणा, पंजाब, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगालमध्ये उष्णतेच्या लाटेच्या दिवसांची संख्या 4 दिवस जास्त असण्याची शक्यता आहे। दुसरीकडे राजस्थानमधील बाडमेरमध्ये उष्णतेनं एप्रिल महिन्याचा 11 वर्षांचा विक्रम मोडला। तापमान 46.8 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं। मुंबई वगळता राज्यभरातील जिल्ह्यामध्ये कमाल तापमानाचा पारा चढता असून गुरुवारी मुंबईचं तापमान 34 अंश नोंदवण्यात आलं। गेल्या महिन्याच्या तुलनेत कमाल तापमानाची नोंद कमी झाली असली तरी आर्द्रता 60 ते 80% आसपास नोंदवण्यात आली। त्यामुळे भर मुंबईकर घामाघूम होत आहेत। मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच उन्हाचा कडाका प्रचंड वाढलाय। कमाल तापमानात दिवसागणिक वाढ होत असून तापमानानं 40 पार केली आहे। मावळमध्ये नागरिकांना मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत। तापमान वाढीचा त्रास मनुष्यासोबतच पशुपक्ष्यांना, प्राण्यांना सुद्धा होतोय। एप्रिल महिन्यात उन्हाच्या तडाख्यात मुंबईमध्ये 300हून अधिक पशुपक्षी जखमी झाले। गेल्या 5 वर्षातील उन्हाचा तडाखा बसलेल्या प्राण्यांची ही सर्वाधिक संख्या आहे। समृद्धी महामार्गाच्या इगतपुरी ते आमणे या चौथ्या टप्प्याचा आणि मेट्रो 3 भुयारी मार्गाच्या बीकेसी ते वरळी मार्गाचं लोकार्पण देखील लांबणीवर पडलंय। आता हे लोकार्पण नक्की कधी होणार आहे हे अस्पष्ट आहे। मुंबईत म्हाडाच्या मुख्यालयात येणाऱ्या नागरिकांची आता प्राधिकरणाकडून सविस्तर माहिती गोळा केली जाते। मात्र काउंटरची संख्या कमी आणि त्यातच काही माहिती गोळा करण्यासाठी वेळ लागत असल्यामुळे म्हाडा मुख्यालयाबाहेर उन्हातानात नागरिकांच्या लांबलचक रांगा लागत आहेत आणि खास करून ज्येष्ठ नागरिकांचे त्यामुळे हाल होत आहेत। म्हाडाच्या कोकण मंडळाची प्रथम प्राधान्य योजनेअंतर्गत विविध गृहनिर्माण योजनांमधील 13,395 घरं विक्रीविना पडू नयेत। या घरांच्या विक्रीसाठी म्हाडानं नवीन संकेतस्थळाची निर्मिती केली आहे। याद्वारे विक्रीसाठी उपलब्ध असलेली घरं अर्जदार या संकेतस्थळावरती पाहू शकतील। मुंबई महापालिकेच्या दवाखान्यांमध्ये डिजिटल सेवा सुरू करण्यात आली आहे। मोठ्या रुग्णालयामध्ये रुग्णांना एक क्रमांक दिला जाणार आहे। या क्रमांकाच्या आधारे रुग्णांवरती पुढील उपचार करण्यात येणार आहेत। राज्य सरकारने इलेक्ट्रिक वाहन धोरण 2025 जाहीर केलं असून ते 2033 पर्यंत लागू राहणार आहे। राज्यात इलेक्ट्रिक गाड्यांच्या नोंदणीवरती 20 लाखांपर्यंतची सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आलाय। येत्या 5 वर्षात एकूण वाहन नोंदणीपैकी 30% वाहनं इलेक्ट्रिक असावीत असं परिवहन विभागानं उद्दिष्ट ठेवलंय। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7ही तलावातील पाणीसाठा 24%वरती आलाय। वेगानं होणाऱ्या बाष्पीभवनामुळे पाणीसाठा झपाट्यानं कमी होत असल्यामुळे पाणी टंचाईचं संकट उभं राहण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे मुंबईकरांना पाणी काटकसरीनं वापरण्याचं आवाहन करण्यात आलंय। उन्हाळी सुट्टीमुळे प्रवाशांची गर्दी वाढली असून एकमेकांना रेल्वेचं तिकीट मिळेनासं झालंय अनेकांना। त्यातूनच मध्य रेल्वेनं सोडलेल्या विशेष गाड्यांचा कालावधी वाढवण्याचा निर्णय घेतलाय। त्यात सोलापूर LTT, कोल्हापूर पुणे, सोलापूर दौंड या गाड्यांचा समावेश आहे। महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळानं 10वीच्या परीक्षा शुल्कात 50 रुपयांची वाढ केली आहे। याआधी 10वीच्या नियमित विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क 470 रुपये घेतलं जात होतं, ते आता 520 रुपये करण्यात येणार आहे। मुंबई महापालिकेनं आतापर्यंत 43% नालेसफाई झाल्याचं म्हटलंय। मात्र प्रत्यक्षात पालिकेच्या डॅशबोर्डवरती आतापर्यंत केवळ 32% नालेसफाई झाल्याचे आकडे दाखवत आहेत। पावसाळा सुरू व्हायला केवळ 1 महिना शिल्लक असताना 100% नालेसफाई अशक्य असल्याचं बोललं जात आहे। विरार ते अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेच्या कामासाठी तब्बल 36% अधिक दरानं निविदा आलेल्या आहेत। त्यामुळे त्या रद्द करून त्याऐवजी आता हा प्रकल्पच BOT तत्वावरती राबवण्याची तयारी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने केली आहे। त्याचा प्रस्ताव आम्ही मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठवला असल्याची माहिती मिळते आहे। रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचं काम सुमार दर्जाचं केल्यामुळे दुय्यम अभियंता आणि कंत्राटदारावरती महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी कारवाईचा बडगा उगारला। काँक्रीट मिश्रणामध्ये गुणवत्तेचा अभाव आढळल्यामुळे संबंधित दुय्यम अभियंत्याला निलंबित करण्यात आलं। रस्ते कंत्राटदाराला 50 लाख तर गुणवत्ता नियंत्रण संस्थेला 25 लाख रुपयांचा दंड ठोठावला। मलनिस्सारण वाहिन्या, कुंड तसंच भूमिगत गटारं साफ करताना अपंगत्व आलेल्यांना
तसंच मृत्युमुखी पडलेल्या सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना अखेर योग्य भरपाई देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. विशेष म्हणजे 1993 नंतर घडलेल्या घटनांमधील पीडितांना शोधून त्यांना योग्य मदत दिली जाणार आहे. नियमित कंत्राटी तसंच दैनंदिन तत्वावरील कर्मचाऱ्यांचे वारस नुकसान भरपाईला पात्र असतील. मुंबई महानगर परिसरातील घरं विक्रीत वाढ कायम असून त्या तुलनेत नव्या घरांची निर्मिती झालेली नाही. मात्र रिक्त असलेल्या घरांच्या विक्रीत वाढ झाली असली तरी मुंबई महानगरात अद्याप 3 लाखांहून अधिक घरं रिक्त आहेत. पुण्यात सुद्धा 89,000 घरं रिक्त असल्याचा अहवाल लायसिस्कोरास या संशोधन कंपनीने जारी केलाय. जोपर्यंत शैक्षणिक श्रेयांक खात्याचा तपशील विद्यापीठानं सांगितलेल्या संकेतस्थळावरती टाकला जाणार नाही तोपर्यंत विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका आणि पदवी प्रमाणपत्र देण्यात येणार नाहीत असा इशारा मुंबई विद्यापीठ प्रशासनानं एका परिपत्रकाद्वारे महाविद्यालयाला दिलाय. HMISच्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून 32 कोटी 21 लाख रुपये देण्यात आले. ही प्रणाली कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक असलेल्या 5 वर्षांच्या इंटरनेट सुविधेसाठी 32 कोटी 21 लाख रुपयांच्या खर्चाला वैद्यकीय शिक्षण विभागानं मान्यता दिली. RT अंतर्गत तिसऱ्या प्रतीक्षा यादीचे प्रवेश घेण्यासाठी 7 मेपर्यंत अंतिम मुदत आहे असं सूचनापत्र प्राथमिक शिक्षण संचालनालयानं जारी केलंय. प्रतीक्षा यादीतील हे सर्व प्रवेश हे 7 मेपर्यंत पूर्ण होतील याची स्थानिक प्राधिकरणाने नोंद घ्यावी असंही सूचनापत्रात म्हटलंय. 2025 पर्यंत भारतात सोन्याची मागणी 700 ते 800 टनांच्या दरम्यान राहू शकते असा अंदाज WGCनं व्यक्त केलाय. 2025च्या सुरुवातीपासून सोन्याच्या किमती 25% वाढल्या असून प्रतितोळा 1 लाखांपर्यंत पोहोचल्यात. त्यामुळे ग्राहकांच्या सोनं खरेदीच्या पद्धतीत बदल झालाय असं अहवालात म्हटलंय. अक्षय तृतीयेच्या दिवशी सुमारे 12 टन सोन्याची विक्री झाली ज्याचं मूल्य सुमारे 12,000 कोटी रुपयांच्या घरात होतं. तर त्याच दिवशी देशभरात सुमारे 400 टन चांदी विकली गेली ज्याचं मूल्य 4,000 कोटी रुपयांपर्यंत आहे. IIT मुंबईच्या 1998च्या बॅचनं संस्थेला 57 कोटी रुपयांची देणगी दिली. ही देणगी संस्थेतील विद्यार्थी आणि प्राध्यापकांच्या विकासासाठी, संशोधनासाठी तसंच पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी दिली जाते. मुख्यमंत्री 100 दिवस कृती आराखडा उपक्रम अंतिम मूल्यमापनामध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेनं महापालिका श्रेणीमध्ये राज्यामध्ये दुसरं स्थान पटकावलंय. गुणवत्ता परिषदेनं घेतलेल्या मूल्यमापनात पिंपरी चिंचवड महापालिकेला 100 पैकी 85.71 गुण मिळाले असून उल्हासनगर महापालिका प्रथम क्रमांकावरती आहे. नवी मुंबईत भारतात आंब्यापेक्षा आमरसाला जगभरातून जास्त मागणी आहे. निर्यात होणाऱ्या आंब्यापेक्षा दुप्पट आमरस विविध देशांमध्ये पाठवला जातोय. गतवर्षी तब्बल 60,200 टन आमरस निर्यात होऊन त्या माध्यमातून 624 कोटी रुपयांची उलाढाल झाली. मतदार याद्यांमधील अचूकता सुधारण्यासाठी आणि मतदान प्रक्रिया अधिक सोयीस्कर बनवण्यासाठी निवडणूक आयोगानं नवीन उपक्रम हाती घेतलेत. याद्यांमधील अचूकतेसाठी 3 मुख्य मुद्द्यांवरती लक्ष केंद्रित करण्याचं ठरवलंय. त्यात मृत्यू नोंदणीचा डेटा मिळवणं, बूथ लेव्हल ऑफिसर्सना इलेक्ट्रॉनिक पद्धतीनं मान्यताप्राप्त ओळखपत्र देणं आणि मतदार माहिती स्लिप अधिक मतदार अनुकूल बनवणं यांचा समावेश आहे. देशाच्या तिजोरीत मोठी भर पडली आहे. एप्रिलमध्ये भारताचं जीएसटी संकलन विक्रमी 2.37 लाख कोटी रुपयांवरती पोहोचलंय जे गेल्या वर्षीच्या याच महिन्यातील 2.10 लाख कोटी रुपयांपेक्षा 12.6% जास्त आहे. मेट्रो 3 प्रकल्पाचा BKC ते वरळीपर्यंतचा दुसरा टप्पा लवकरच वाहतुकीसाठी खुला होणार आहे. या मार्गिकेवरील प्रवाशांच्या सोयीसाठी बेस्ट उपक्रम देखील सज्ज असणार आहे. धारावी ते कफपर्यंतच्या 17 मेट्रो स्थानकांना जोडणाऱ्या 28 मार्गावरती बेस्टच्या 79 बसेस चालवण्यात येणार आहेत. गंगापूर तालुक्यातील टोकी शेतशिवार वस्तीवरती राहणाऱ्या शेतकऱ्यांच्या घरावरती 8 ते 10 दरोडेखोरांनी दरोडा टाकल्याची घटना घडली. दरोडेखोरांनी शेतकरी कुटुंबियांना बेदम मारहाण करत त्यांच्या जवळचे सोन्याचे दागिने तसंच 5 लाखांहून अधिक रोख रक्कम लंपास केली. पोलिसांनी तातडीनं तपासाची चक्र फिरवत दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या. जम्मू काश्मीरमधील पहलगाम इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतात आता सायबर हल्ल्यांचं प्रमाण वाढल्याचं आकडेवारीवरून समोर आलंय. 23 एप्रिलपासून देशभरात 10 लाखांहून अधिक हल्ल्यांची नोंद झाली. या पार्श्वभूमीवर सतर्क राहण्याचं आवाहन महाराष्ट्र सायबर विभागाकडून करण्यात आलंय. जळगावच्या चोपडा तालुक्यात गायत्री कोळी या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आला. महिलेच्या अंगावरती खुणा आणि जखमा आढळल्यात. सासू आणि नणंद यांनी महिलेला गळफास दिल्याचा आरोप माहेरच्या नातेवाईकांनी केला. जळगावच्या आकाशवाणी चौकात दुचाकीला ट्रकनं जोरदार धडक दिल्यानं गंभीर अपघात झाला. या अपघातात तरुणीच्या दोन्ही पायांचा चेंदामेंदा झालाय. तरुण सुद्धा गंभीर जखमी झालाय. या अपघातानंतर ट्रक चालक वाहन घटनास्थळी टाकून फरार झालाय. धाराशिवमधील विकास कामांच्या स्थगितीचा विषय राज्य शासनाचा आहे, माझा नाही असं उत्तर
भाजप आमदार राणा पाटील यांनी प्रताप सरनाईकांना दिलं. कामांना शेवटच्या 3 महिन्यातच मंजुरी कशी दिली याची चौकशी करा अशी मागणी राणा पाटील यांनी केली. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी धाराशिवमध्ये एक सूचक वक्तव्य केलं. काही जुने मित्र शहरातील कचऱ्याचा प्रश्न घेऊन उपोषणाला बसले होते. ते जुने मित्र होते आणि भविष्यात नवीन मित्र होतील असं प्रताप सरनाईकांनी उबाठा खासदार ओमराजे निंबाळकर आणि कैलास पाटील यांच्यासमोर केलं. त्यामुळे शिंदे शिवसेनेचे नवीन होणारे मित्र कोण कोणाचा प्रवेश होणार आणि याच्या चर्चेच्या वावड्या उठायला पुन्हा सुरुवात झाली आहे. पहलगाम हल्ल्यामुळे मालवण राजकोट इथल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या लोकार्पणाचा मुहूर्त हुकलाय. 1 मे अर्थात काल महाराष्ट्र दिनी पुतळ्याचं लोकार्पण केलं जाणार होतं. मात्र आता 11 मे रोजी लोकार्पण केलं जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. राज्यातील पाणी टंचाईच्या मुद्द्यावरनं एकनाथ खडसेंनी सरकारला उपाययोजना करण्याचं आवाहन केलं. पाणी टंचाईच्या स्थितीत शासन उदासीन असून पाणी टंचाईच्या प्रश्नावरती कुठल्याही बैठका घेतल्या जात नसल्याची टीका खडसेंनी केली. दक्षिण सोलापुरातील बोरामणी इथे विहिरीचा कठडा कोसळून बुडलेल्या 2 मुलांचे मृतदेह सापडले. दुपारी 12:30च्या सुमारास 7 ते 8 मुलं विहिरीत पोहण्यासाठी गेली होती. तेव्हा विहिरीचा कठडा कोसळल्यामुळे 2 मुलं ढिगाऱ्याखाली अडकली होती. 2024-25 मध्ये मार्च ते एप्रिलमध्ये नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात 36,592 पर्यटकांनी भेट देत जंगल सफारी केली. नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प पावसाळ्यामध्ये बंद ठेवला जात असून एवढा काळ सोडला असता नेहमीच पर्यटकांची गर्दी असते. मात्र असं असतानाही जून महिन्यात सर्वाधिक 8,334 पर्यटकांनी जंगल सफारी केल्याचं दिसून आलंय.